बोलो सीता राम राम, बोलो राजा राम राम। 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 जय जय रघुवीर समर्थ। जयाचा जनी जन्म नामार्थ झाला। जयाने सदा वासनामात केला। जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती। नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती। सद्गुरुनाथ महाराज की जय। श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री शेगाव निवासी श्री गजानन महाराज की जय। श्रोता वक्ता
जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मा रामास साष्टांग प्रणिपात करून श्री गजानन महाराजांच्या या प्रगट दिन महोत्सवाच्या निमित्ताने गुरुकृपेने या 2 दिवसाची ही निरूपण सेवा उपस्थित सर्व आदरणीय गुरुबंधू भगिनी, सर्व मंडळाचे पदाधिकारी सर्वांना व्यासपीठावरून माझं सप्रेम भावाने वंदन। जय सियाराम। सज्जनो, आपण हरिपाठातला 8वा अभंग पूर्ण अभंग चिंतनाला घेतला हे म्हणणं कदाचित अभंगाच्या दृष्टीने धृष्टता होईल। आपण अभंगाचं प्रथम चरण चिंतनासाठी घेतलेला आहे। खरं तर माझा मानस होता की संपूर्ण अभंग आपल्या समोर सांगावा, परंतु निरूपणामध्ये जरी आपला विचार, आपली भूमिका एक असली तरी रंग भरण्याचं काम सद्गुरू करत असतो। आणि तो रंग, ती खोली, तो रस हा त्यांच्या कृपेने आपल्याला त्यातील केवळ काही शब्दांच्या पुरतच चिंतन करण्यासाठी जणू काही उद्युक्त करतो। परंतु इंग्लिशमध्ये एक म्हण आहे बघा, द ब्युटी ऑलवेज लाईज इन द डिटेल्स। याचा अर्थ सौंदर्य हे नेहमी सूक्ष्म गोष्टींमध्ये लपलेलं असतं, दडलेलं असतं। त्यामुळं संपूर्ण हरिपाठ सांगणं तर या जन्मात शक्य होईल की नाही माहीत नाही, त्याच्यातला एखादा अभंग त्याला संपूर्ण न्याय देता येईल की नाही माहीत नाही। आता आमचा मनोबोधाचा कार्यक्रम आहे। महाराजांनी दासनुमीचे हे 9 दिवस इतकी व्यस्तता ठेवली आहे। 2 दिवस गजानन महाराजांचं झालं की उद्या सकाळी 10 वाजता सज्जनगडावरती आहे निरूपण सेवा, परवा पुन्हा सज्जनगडावरती आहे, तिथून आलं की कलमाडी हायस्कूलमध्ये 5 दिवस मनोबोधावरती तुटेवाद संवाद तो हितकारी या एका तत्वाचं चिंतन। सांगण्याचा उद्देश असा की कधी कधी 5-5 दिवस देखील एखादं चरण सद्गुरु कृपेने चिंतनाला घेतलं जातं। त्याच पद्धतीने सज्जनो, या गजानन महाराजांच्या चरणी आपण या 8व्या अभंगातलं हे पहिलं सूत्र, हे पहिलं चरण चिंतनाला घेतलं। काय म्हणताय माऊली? संतांचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे। अर्थ साधा सरळ आहे। आपल्या मनाला जणू काही माऊली बोध देतीये की बाळा, संतांच्या संगतीमध्ये आपलं मन ठेव, संतांचा संग कर, ते ज्या तत्वासाठी जगले ते तत्व अंगीभूत कर, त्या संतांना आपल्या हृदय मंदिरामध्ये स्थापन कर। ते संत तुला श्रीपतीपर्यंत नेऊन पोहोचवतील, भगवंतापर्यंत नेऊन पोहोचवतील। बघा, इथं माऊलीने हे श्रेय सगळं संतांना दिलेलं आहे। एक साधा कदाचित आपल्याला बालिश प्रश्न वाटेल, परंतु कुठेतरी आपल्या चिंतनाला उद्युक्त करण्यासाठी संत आणि सद्गुरू मध्ये काय फरक आहे हो? समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, असो जयासी मोक्ष व्हावा, तेणे सद्गुरूची करावा, सद्गुरु विण मोक्ष पावावा, हे कल्पांती न घडे श्रीराम। सद्गुरु शिवाय मोक्ष प्राप्त होत नाही।
आणि इथं माऊली म्हणतीये की संतांच्या बरोबर जाऊन मनोमार्गाने तुला श्रीपती कळेल, आकळेल. संत आणि सद्गुरूमध्ये काही फरक आहे का? दासबोधाच्या अनुषंगाने जर विचार केला तर समर्थांनी स्तवनाचा दशक लिहिला, त्यामध्ये 4था समास सद्गुरु स्तवनाचा आहे आणि 5वा समास संत स्तवनाचा आहे. जर ते दोन्ही एकच आहेत तर सद्गुरु संत स्तवन असं लिहायला पाहिजे होतं. 2 वेगवेगळे समास का लिहिले? आणि जर सद्गुरूंनी मोक्ष मिळतो तर माऊलीनी इथं संतांच्या बरोबर जाऊन तुला श्रीपती आकळेल, मोक्ष मिळेल, हे सूत्र कसं सांगितलं? चिंतनीय प्रश्न आहे. मी श्री महाराजांशी या प्रश्नाबद्दल नेहमी त्यांच्याकडे बघत हे विचारत असतो की महाराज, सद्गुरू आणि संत यामध्ये काय फरक आहे? माऊलीने अगदी आपल्या साध्या सोप्या भाषेमध्ये माझ्या हृदयामध्ये एक ज्ञान प्रकाशाचं किरण दिलं आणि मला सांगितलं की सद्गुरू हे पद आहे आणि संत ही अवस्था आहे. सद्गुरू हे पद आहे आणि संत ही अवस्था आहे. कसं? तर एखादी मुलगी आई होते त्यावेळेला तिला आई हे पद मिळतं, पण वात्सल्य ही स्थिती मिळते बघा. तिच्यामध्ये मातृत्व जागृत होतं, तिच्यामध्ये वात्सल्य जागृत होतं. आमच्या गोशाळेमध्ये आम्ही बघतो गायींना ते वासरू जन्माला आल्यानंतर ती त्याला सगळ्या अंगाला चाटत असते, पूर्ण त्याच्यावरचा अगदी लेश ती माऊली पूर्ण चाटून काढते आणि त्यानंतर पहिली गोष्ट करते, तिच्या आचळामधून दूध थेंब 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 पडू लागतं. कुठून येते ही स्थिती? हे वात्सल्य, हे त्या आईपणामधून तिला प्राप्त होतं. त्यामुळे श्री महाराज म्हणाले की सद्गुरू हे परमपद आहे, पण त्याच्या हृदयाची स्थिती ही संत आहे. तो संत आहे हृदयातून, ज्याच्या हृदयामध्ये कारुण्य आहे, ज्याच्या हृदयामध्ये वात्सल्य आहे, ज्याच्या जीवनामध्ये तळमळ आहे, जीवाची अकारण त्याचं हित करण्याची ही अवस्था आहे त्याच्या हृदयाची. आम्ही आमच्या गोंदवल्याला नेहमी म्हणतो ना, भवभार फार झाला, जीव तळमळू लागला, सगुण रूपे धावत आला, स्वामी माझा धावत आला, अभयवर दिलाया माण गंगा तीरी, स्वामी माझा पाहिलाया माण गंगा तीरी, सद्गुरु तो देखिलाया माण गंगा तीरी. बघा, भवभार फार झाला, जीव तळमळू लागला. आमची ही अवस्था पाहून त्या सद्गुरु तत्वामधली कारुण्य ही संत अवस्था जागृत होते आणि तो धावत येतो, नाही स्थिर राहू शकत. गजानन महाराज देखील स्वांत सुखाय राहू शकले असते ना. आपण त्यांचा जन्मदिन नाही म्हणत, त्यांचा प्रगट दिन म्हणतो. जन्म माहित नाही कधी झालाय, अनादी काळापासून हे तत्व आपल्या स्वांत स्वरूप स्थितीमध्ये निमग्न असेल, पण त्याला प्रगट व्हावं लागलं, हे त्याचं संतपण आहे. की माझे हे दीन लेकर कोणाकडे बघणार, कोण त्यांचा उद्धार करणार? त्यामुळे ते अनंत कोटी सद्गुरु तर आहेतच, पण हृदयामध्ये संतपण आहे, म्हणून दिनांसाठी ते प्रगट झाले. आमच्या आनंद सागरांनी काय सुंदर शब्द लिहून ठेवले. गौरवर्ण कांती
मूर्तिमंत शांती गौरवर्ण कांती, मूर्तिमंत शांती दया क्षमा शोभे चित्ती, दया क्षमा शोभे चित्ती, राम नामे रंग लाया माण गंगा तीरी, स्वामी माझा पाहिलाया माण गंगा तीरी. तर सज्जनो, हा एक छोटासा गुंता की सद्गुरू हा हृदयाने संतच असतो. हे संत पण त्याला स्वस्थ बसू देत नाही, त्याला जीवाचं हित करण्याची तळमळ जागृत करते, आपल्यासारख्या जनमानसामध्ये घेऊन येते. बघा, आमचे महाराज देखील, तुम्ही जर सद्गुरू लीलामृत वाचत असाल महाराजांचं, तर तुकामाईंनी अनुग्रह दिल्यानंतर महाराजांना त्यांनी सांगितलं की तुम्ही आता नैमिषारण्यामध्ये जाऊन स्वांत सुखाय साधना करा. सद्गुरू लीलामृतामध्ये महाराजांनी आपल्या गुरुची आज्ञा इतकी तंतोतंत पालन केली की जवळजवळ 3-3.5 वर्ष महाराज मौन रूपाने राहून निरंतर रामनाम घेत होते. अध्यायामध्ये लिहून ठेवलंय की महाराजांची अवस्था हनुमंतासारखी झाली, क्षणामध्ये एखाद्या झाडावरती उडून बसावं एवढं शरीर हलकं झालं. कोणाला आवडेल अशा आनंदामधून बाहेर यायला? मी आणि माझा आनंद बस झाला. पण तिथून आले ते इंदोरला जिजीबाईचे कोळशाचे निखारे खाण्यासाठी, तिकटाचे लाडू खाण्यासाठी. का? कारण त्यांचं संत पण त्यांना स्थिर बसू देत नव्हतं. माझी लेकरं, कोण उद्धार करणार त्यांचा? कोण सांगणार त्यांना नामाचं महत्व? म्हणून ही संत आमच्यामध्ये येतात. अशा संतांना माऊली म्हणतीये की तुम्ही हृदयाने घट्ट धरा, मनोमार्गाने घट्ट धरा. त्या संतांना जर तुम्ही आपल्या हृदयामध्ये घट्ट धरून ठेवलं तर संत देखील काय करतात? आपणा सारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागे. आपणा सारिखे करीती तात्काळ. ते ज्या अवस्थेमध्ये जगतायत, ही मुक्तीची अवस्था, ही बंधन विरहित अकारण आनंदाची, प्रसन्नतेची जी अवस्था ही संत मंडळी जगतायत, जी केवळ त्यांना श्रीपतीच्या प्राप्तीनेच मिळू शकते, त्या अवस्थेचा अनुभव हे संत जर तुम्ही त्यांना घट्ट हृदयामध्ये धरून ठेवलं तर तुम्हाला प्राप्त करून देतात. आता निलाखे काकांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे की त्यांनी अष्टसूत्रीय अगदी अस्खलित जशीच्या तशी, आणि काकांचं हे वैशिष्ट्य आहे की एकदा श्रवण केलं, कुठलाही कागद न जवळ ठेवता जसंच्या तसं काका पॉईंट बाय पॉईंट सांगतात. आणि हा अनुभव माझा इथलाच नाही, आता आमच्या एवढ्या कथा झाल्या, एवढ्या ठिकाणी 16-16 सत्र असतात, 3-3 तास मी बोलत असतो, पण 3 तासाचा आढावा काका 10-15 मिनिटामध्ये घेताना सगळे महत्वाचे मुद्दे जसेच्या तसे सांगतात. हे श्रवण आहे, श्रवण आहे, हे शिकायला पाहिजे. बघा, आमच्या दत्तात्रयाने 24 गुरु केले. का केले? ज्याचा ज्याचा जो चांगला गुण आहे तो आपण आपल्या जीवनामध्ये उचलला पाहिजे. बघा, ही श्रवण कला आहे. नाहीतर बहुतांश ठिकाणी लोकांना विचारलं की अरे मागच्या वर्षी या ठिकाणी काय बोललो होतो रे मी, ते आठवत नाही, पण आमटी चांगली झाली होती एवढं आठवतो म्हणाला. असं श्रवण उपयोगाचं नाही सज्जनो. श्रवण खरं तर पिऊन टाकावं आणि आमटी चाखावी. आमचं होतं उलट, आम्ही आमटी पिऊन टाकतो आणि श्रवण कुठेतरी बोर्डवर चाकतो. असं होता कामा नये. खूप शक्ती लागते हो बोलायला. हे एक निमित्त आहे शरीर म्हणून त्यांच्या कृपेने बोलतो, पण शक्ती भरपूर लागते. आणि त्यामुळं हे श्रवण तुम्ही हृदयामध्ये घट्ट धरावं. श्रवणाशिवाय परमार्थामध्ये गती नाही.
तर काकांनी ती 8 सूत्र तुम्हाला दिली. त्या 8 सूत्रांच्या मध्ये आपलं मन ठेवावं. म्हणजे मन चंचल आहे, कुठेही पळालं तरी त्याला त्या क्रिकेट सारख्या बाउंड्री लाईन राहतील बघा. कुठेही गेला तरी संताची सीमा राहील, संताचं चिंतन राहील. कधी लीला आहे, कधी चरित्र आहे, कधी रूप आहे, कधी नाम आहे, कधी त्याची समाधी आहे, कधी त्याच्या स्पर्शित वस्तू आहेत, कधी त्याचं वचन आहे, तर कधी कृतज्ञता आहे. कुठेही गेलं तरी त्या संताला आपण घट्ट धरून राहावं. नाथ भागवतामध्ये नाथांनी जे दत्तात्रयाचे 24 गुरु सांगितले, त्यामध्ये या यदुराजाला 24वा जो गुरु सांगितलाय अवधूतांनी, तो आपण लक्षात ठेवावा. तो गुरु आपल्याला संत संगतीचं मर्म समजावून सांगतो. कोण आहे 24वा गुरु? कुंभारीण माशी. ही एक कुंभारीण माशी काय करते? एखाद्या जमिनीवरून चालणाऱ्या, जो उडू शकत नाही अशा कृमी कीटकाला ती धरून आपल्या बिळामध्ये आणून टाकते. खात नाही. त्याला बिळात टाकल्यानंतर ती त्या बिळावरती बसून राहते. आणि हे कृमी कीटक काय होतं, वरती बघत राहतं सारखं. आणि त्या कुंभारीण माशीचाच त्याला निधिध्यास लागतो. सारखं तिच्याकडं बघत 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 बघत, भीती नाही म्हणा, सतत तिचंच अनुसंधान राहिल्यामुळं म्हणा, काय होतं, कालांतराने त्या कीटकाला पंख फुटतात. आणि त्याला जसे पंख फुटले की कुंभारीण माशी बाजूला होते आणि हा देखील कुंभारीण माशीसारखा विहार करू लागतो. यदुराजाला अवधूत म्हणतात की ही कुंभारीण माशी माझी गुरु आहे. तिने मला सांगितलं की निधिध्यास जर केला तर प्रकृतीच्या विरुद्ध जाऊन देखील गोष्टी घडू शकतात. तसं म्हणे आपण आपल्या सद्गुरूचं, संताचं निरंतर जर निधिध्यास केला तर ज्या चिदाकाशामध्ये तो संत विहार करतो, त्या चिदाकाशामध्ये आपण देखील विहार करू शकतो. त्या आनंदामध्ये आपण देखील फिरू शकतो. हे घडू शकतं, हे होऊ शकतं. काय होतं आमच्या चोखा महाराजच्या पत्नीकडं, सोयराबाईकडं काय होतं साधन? आमचा चोखा महार अभंग लिहायचा. समाजाची सगळी अवहेलना, त्यामध्ये ही स्त्री घरामध्ये राहणारी, पण संताच्या पायाशी नुसती पडून राहिली. ऐकत 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 अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, असं अद्वैताचं प्रतिपादन करू शकते ही कुंभारीण माशी. नाही तर काय, जिला या महाराच्या जवळ राहता राहता ही अद्वैताची अनुभूती होऊ शकते. हे अद्भुत शास्त्र आहे. संत संगती आपल्याला श्रीपतीची गाठ घालून देते. हा श्रीपती आकळतो, आमच्या अंतरंगामध्ये उमलतो, उघडतो, प्राप्त होतो आम्हाला. मी कालच आपल्याला म्हटलं की आपले गजानन महाराज निरंतर विठ्ठलाच्या चरणी आहेत. आपण त्यांच्या स्मरणामध्ये राहिलो की स्वाभाविकपणे आपण देखील विठ्ठलापर्यंत पोहोचतो. हे साधं उदाहरण आहे. एक आणखीन प्रॅक्टिकल उदाहरण देतो. आमच्या ब्रह्मचैतन्य संप्रदायामधले रामानंद महाराजांचं फार सुंदर उदाहरण आहे. जालन्याला रामानंद महाराज राहायचे बघा, राम मंदिरात. जुन्या काळचं छोटंसं असं 2 मजली वाडा होता त्यांचा. आणि त्यांची पत्नी म्हणजे आमच्या आनंद सागरांची कन्या. रामानंद महाराजांना आनंद सागरांच्या मुलीबरोबर विवाह लावून दिल्यानंतर जालन्याच्या राम मंदिराची जबाबदारी दिली होती. त्या काळी लोक छोट्या छोट्या आजारांनी अल्पायुषी ठरायचे. तशी ही स्त्री लहान वयातच, एक लेकरू, पण इन्फ्लुएन्झा झाला, आजारी पडली, ताप भरला, वैद्य प्रयत्न करून थकले. ही खालच्या मजल्यावरती आपल्या शेवटचे श्वास मोजत होते. सकाळपासून घरघर लागलेली तिला.
आणि रामानंद महाराज वरती नामामध्ये निमग्न आहेत. कोणीतरी सेवेला होतं, आपलं लेकरू रडायचं, कशी बशी कणत कणत म्हणायची, अगं मालकांना बोलव ग जरा खाली. भेटायची इच्छा होती, त्यांना बोलव ग खाली, त्यांना बोलव ग खाली. रामानंद महाराज फक्त हात करून म्हणायचे, हो येतो म्हणून सांगा, येतो म्हणून सांगा. अख्खा दिवस गेला, रामानंद महाराज खाली आले नाहीत. संध्याकाळी 5च्या दरम्यान माऊलीने दम तोडला. नवरा वरती बसलेला होता, वारंवार पृच्छा करत होती, त्यांना बोलवा, पण रामानंद महाराज खाली आले नाहीत. कोणीतरी त्यांना विचारलं, अहो बुवा एवढी छोटीशी इच्छा होती, पत्नी होती तुमची, भेटूली असती तर, आपण का नाही आला खाली? म्हणाले, मी तिचा अंतकाळ जवळ आला हे जाणलं, ती निरंतर माझं स्मरण करतीये हे देखील मी जाणलं. मी जर अशा अवस्थेत तिच्या समोर गेलो असतो तर तिने माझ्या समोर लेकरू ठेवलं असतं, प्रपंच ठेवला असता, मला देखील प्रपंचामध्ये आणलं असतं. ती माझ्या स्मरणामध्ये होती आणि तिचा अंतकाळ साधण्यासाठी मी निरंतर रामनामामध्ये राहिलो, जेणेकरून तिला मी रामापर्यंत घेऊन जाऊ शकेन. संतांचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंते. हे असे प्रयोग कोणी करू नका बर का. हे आपला मार्ग नाहीये, हा फार उच्च कोटीच्या संतांचा मार्ग आहे. परंतु सज्जनो, ही व्यावहारिकता संतांची, की ते निरंतर त्या जीवाला जो त्यांच्या स्मरणात आहे त्याला ईश्वराच्या पर्यंत घेऊन जातात. पण ते स्मरण कसं पाहिजे? त्या कृमी कीटकाने, त्या कुंभारीण माशीचं ज्या इंटेन्सिटीनी, ज्या उत्कटतेने स्मरण केलं, असं ज्याचं स्मरण आहे त्यालाच हे पंख फुटू शकतात. सत्संगतीची गंमत काय माहिती का? सत्संगती ही काळाच्या अधीन नाही. तुम्ही किती लांब पर्यंत सत्संगती केलेली आहे, ठीक आहे, प्रदीर्घ सत्संगती हवी, पण काळापेक्षाही तुम्ही कदाचित कमी वेळ सत्संगती कराल, पण उत्कटतेने सत्संगती कराल तर तुमचं काम होऊन जाईल. केवळ संताच्या बरोबर आहे, चाललंय, सेवा चालू आहे, अशा निरस उदासीन भावनेने केलेली सत्संगती तुम्हाला पंख फुटू देत नाही. पण अतिशय उत्कटतेने केलेली क्षणाची सत्संगती देखील तुम्हाला त्या संताकडून पूर्णत्व प्राप्त करून देण्यासाठी उपयोगी ठरते. आमचा हनुमंत सुंदर कांडामध्ये लंकेत प्रवेश करतोय आणि लंकेमध्ये रावणाने एक लंकिनी नावाची राक्षसीण लंकेच्या रक्षणासाठी लावली आहे. ती एखाद्या इलेक्ट्रॉनिक सर्किट सारखी आहे. कोणीही लंकेमध्ये प्रवेश करायचा प्रयत्न केला बेकायदेशीर, मला वाटतं मोदी साहेबांनी आता बांगलादेश बॉर्डरवर पण ती लावावी. कारण की या देशामध्ये लोकांनी धर्मशाळेसारखा प्रवेश करून नाही चालणार. या लंकिनीला या रावणाने अशा इलेक्ट्रॉनिक सर्किट सारखं लावलंय आणि आमचा हनुमंत छोटासा मच्छरा इतका आकार घेतलाय, मच्छर नाही झालेला, मच्छरा एवढा लहान आकार घेऊन आतमध्ये प्रवेश करतोय. आणि तरी देखील त्या लंकिनीने तिला पकडलं आणि त्याला म्हणाली, अरे कुठं चाललास? तुला माहितीये का मी इथली सिक्युरिटी इन्चार्ज आहे. इथं तुझ्याकडे पासपोर्ट आहे, व्हिसा आहे तर प्रवेश. हनुमंत तिचं ऐकून घेतोय आणि मग तिने एक वाक्य म्हटलं की मोर आहार जहां लगी चोरा, तुझ्यासारखे चोर हा माझा आहार आहेत. हे ऐकल्यानंतर मात्र हनुमंताने आपलं महाकाय रूप धारण केलं आणि एक जोरदार मुक्का, एक जोरदार मुक्का त्या लंकिनीला लावून दिला.
ती म्हणाली की तू मला पकडलंस, तू तुझा स्वधर्म निभावलास, योग्य आहे, पण तू जे हे वाक्य म्हटलीस की मोर आहार जहां लगी चोरा, हे वाक्य चुकीचं बोललीस. जर चोर हा तुझा आहार आहे तर जा पहिले त्या रावणाला खा ज्याने माझ्या स्वामीच्या पत्नीला चोरून आणलंय, त्याला खा जाऊन पहिले. आता या लंकिनीच्या थोबाडीमध्ये मुक्का बसलाय हनुमंताचा. गोस्वामीजी म्हणतात की रुधिर बमत धरणी धनमनी, ही लंकिनी रक्ताची उलटी करून खाली पडली. या हनुमंताचा मुक्का आहे. हो, काय साधं सुद्धा काम आहे का? कशी बशी उठली आणि एक फटका बसल्याने काय झालं, काल मी तुम्हाला शेवटच्या टप्प्यामध्ये सांगितलं की सत्संगती मनोमार्गे केली आहे, याचं परिमाण काय, तर वृत्त्यंतर झालंय का, मी बदललोय का. जसं गजानन महाराजांच्या संगतीमध्ये तो घोडा बदलला, ती नाठाळ गाय बदलली, माझ्या वृत्ती बदलल्या का. आणि त्या लंकिनीला एक मुक्का बसता क्षणी रक्ताची उलटी झाली. आता हा प्रसंग इथं थोडा वेळ आपण पॉज करूयात. अशीच एक बुक्की सुंदरकांडामध्ये हनुमंताने रावणपुत्र मेघनाथाला देखील मारली. जोरदार मुष्टी मारलेली आहे. मुठिका मारी चढ़ा तरु जाई, ताही एक छन मूर्छा आई, उठी बहोरी की निसी बहु माया, जीती न जाई प्रभंजन जाया. गोस्वामीजी म्हणतात की या मेघनाथाला मुक्की मारताच तो बेशुद्ध होऊन खाली पडला. हनुमंताला वाटलं वा वा, याला देखील लंकिनी सारखं वृत्त्यंतर होणार वाटतं. पण मेघनाथ थोडा वेळ बेशुद्ध पडला, ताही एक छन मूर्छा आई, आणि पुन्हा उठी बहोरी, पुन्हा उठला आणि पुन्हा हनुमंताशी लढायला लागला. आणि इथं लंकिनीला मात्र उलटी झाली, तिला मूर्छा आली नाही, तिला उलटी झाली. आणि उलटी झाल्यानंतर ती उठून उभी राहिली आणि हात जोडती आणि काय म्हणतीये, तात स्वर्ग अपवर्ग सुख धैर्य तुला एक अंग, तूलन ताही सकल मिली, जो सुख लव सतसंग. बसनमुखारी काळ फार सुंदर चिंतन आहे. वेळेअभावी सगळं सांगता येत नाही. काय म्हणते ती, प्रबिसी नगर की जय सब काजा, प्रबिसी नगर की जय सब काजा, हृदय राखी को सलपुर राजा, हृदय राखी कौशलपुर राजा, गरल सुधारी करही मिताई, गोपद सिंधु अनल शीतलाई. वृत्त्यंतर झालेलं आहे लंकिनीचं. आणि लंकिनी म्हणतीये की या वेलकम प्रबिसी नगर की जय सब काजा. हे हनुमंता, नगरामध्ये तुझं स्वागत आहे, तुझं कार्य कर, पण काय कर, हृदय राखी कौशलपुर राजा, हृदयामध्ये रामाचं चिंतन कर आणि तुला जे कार्य करायचे लंकेत ते कर. सज्जनो, या दोन व्यक्तिरेखा मी ज्या तुमच्या समोर सांगितल्या, दोघांनाही एकच मुक्का बसलाय. मुक्का बसायला कदाचित काही क्षण लागले असतील. एकाचं वृत्त्यंतर झालं, एकाला केवळ मूर्छा आली आणि तो परत जसा आहे तसाच वागू लागला. काय फरक राहिला दोघांमध्ये? एकाला उलटी झाली, याचाच अर्थ सत्संगतीने एवढी उत्कटता झाली पाहिजे की या देहाचं सुख, हे विषय सुख, याचं वमन झालं पाहिजे बघा. आणि ज्याला वमन होतं तो बदलतो. ज्याला केवळ मूर्छा येते, जशी आत्ता काही क्षण तुम्हाला येईल सत्संगाने, वा 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 वा, छान,
काय सांगितलं ते आठवत नाही, पण छान, काही हरकत नाही, निदान एवढी मूर्छा तरी येतेय. पण ज्याला बदलायचंय त्याला ती मुक्की बसून वमन झालं पाहिजे, ती उत्कटता आली पाहिजे. त्या संतांचा पडियाव, त्या संतांचा उपदेश दिवस रात्र आपल्या हृदयामध्ये घर करून राहायला पाहिजे. तेव्हा सत्संगती खऱ्या अर्थाने काम करू लागते. बघा, आमच्या जगद्गुरु तुकाराम महाराजांना एक फार मोठी चिंता लागलेली आहे. साधी सुधी चिंता नाही, थोर चिंता लागलेली आहे. आपण म्हणणार लागणारच, घरामध्ये काही खायला नाही, मुलं बाळ, बायको अशी. मग अशा वेळेला त्यांना थोर चिंता लागणं स्वाभाविकच आहे. पण त्यांना लागलेली थोर चिंता काय आहे हे जेव्हा तुम्हाला कळेल त्यावेळेला सत्संगतीमधली उत्कटता कळेल. बघा, कुठली लागलेली आहे थोर चिंता? परमेश्वरी. आमचे जगद्गुरु तुकाराम महाराज त्यांना लागलेल्या चिंतेचं वर्णन करतात. काल मी हा लिहून आणला होता अभंग, पण काल वेळच पुरला नाही काही सांगायला. जगद्गुरु तुकाराम महाराज गातात, संतांचा पडियावो कैशा परिना हो, संतांचा पडियावो कैशा परिना हो, नामाचा आठवो कैसारा हे, नामाचा आठवो कैसारा हे, संतांचा पडियावो कैशा परिला हो, संतांचा पडियावो कैशा परिला हो. जगद्गुरु फार महत्वाचं सूत्र सांगताय सज्जनो. आयुष्यात सत्संगती मिळणं हे महत् भाग्य आहे. मग ती सत्संगती कशी टिकवावी? जगद्गुरु म्हणतात, मला एकच गोष्ट सारखी मनाला खातीये की संतांचा पडियाव, संतांचा बोध, संतांनी केलेलं आज्ञा याचं पालन मी कसं करू, त्यांचा बोध मी कसा आठवू निरंतर, त्यांनी दिलेल्या नामाचा आठव मला निरंतर कसा राहील. बघा, ज्याच्या घरामध्ये अशी विपन्नता आहे ते जगद्गुरु म्हणतात की मला या गोष्टीची चिंता लागली आहे. नाही नाही, या गोष्टीची चिंता नाही लागली. काय लागली आहे? हेची थोर चिंता लागली मानसी, हेची थोर चिंता लागली मानसी, निजता निद्रेसी न लगे डोळा, निजता निद्रेसी न लगे डोळा, जेविता जेवणी न लगे गोड धोड, जेविता जेवणी न लगे गोड धोड, वाटते काबाड विषय सुख, वाटते काबाड विषय सुख, संतांचा पडियावो, संतांचा पडियावो. बघा काय जगद्गुरूंची अवस्था आहे आमच्या. हेची थोर चिंता लागली मानसी, साधी सुधी नाही. संतांचा बोध हृदयामध्ये ज्याला जाऊन लागला आणि ज्याचं मुमुक्षत्व निर्माण झालं, कामच झालं हो त्याचं. कालच मी तुम्हाला सांगितलं ना, 3 गोष्टी अत्यंत दुर्मिळ आहेत. मनुष्यत्वम, मुमुक्षत्वम, महापुरुषस्य संश्रया.
महापुरुष तर आला आपल्या आयुष्यामध्ये, तो आम्हाला मनुष्य करतोय. पण त्यासाठी काय झालं पाहिजे? मुमुक्षत्व निर्माण झालं पाहिजे. आणि हे मुमुक्षत्व केव्हा होईल? जेव्हा त्यांच्या बोधाचं स्मरण दिवस रात्र आपल्याला राहील, भगवंताच्या नामाचा आठव निरंतर राहील. आणि कसा राहील? हेची थोर चिंता लागली मानसी, निजता निद्रेसी न लगे डोळा. बरेच साधक मंडळी मला माहिती आहेत, नामासाठी रात्रीची झोप त्यांनी सोडून दिलेली आहे बघा. अरे झोपतोय काय? एक एक क्षण वाया चाललाय. माझे समर्थ जेव्हा म्हणतात, बरा निश्चयो शाश्वताचा करावा, म्हणे दास संदेह तो विसरावा, घडीने घडी सार्थकाची करावी, सदा संगती सज्जनाची धरावी. एक एक क्षण वाया चाललाय. बरं मी म्हणतो रात्रीची झोप पूर्ण घ्या, तसं काही करू नका, पण निदान दिवसाचा मोबाईलचा स्क्रीन टाइम तर कमी करा. आपल्याला थोडी तरी या बोधाची मनाला हुरहुर लागली पाहिजे. काय वाटत असेल हो महाराजांना? महाराज जेव्हा म्हणतात की मी माझं नाम म्हणजे माझा प्राण तुम्हाला दिलाय काढून, आणि मी ती जपाची माळ अशीच लोळत पडलेली आहे, नाही घेत नाम, किती वेळ वाया घालवतो. मी स्वतः इंडस्ट्रियल इंजिनियर आहे. हे इंडस्ट्रियल इंजिनियरचं काम काय असतं? व्हॅल्यू ऍडेड टाइम काढणं. म्हणजे लोक म्हणतात, अहो मी 8 तास कामाला गेलो होतो, पण त्या 8 तासाच्या कामामध्ये खरं किती वेळ काम केलं याचं पर्सेंटेज काढणं आमच्या हातात असतं. मी हाच फॉर्म्युला जर परमार्थामध्ये लावला तर दिवसामध्ये जेवढा वेळ मी जागा आहे त्याच्यातला किती वेळ मी नामाला लावला, ही व्हॅल्यू ऍडिशन आहे बघ. ही खरी व्हॅल्यू ऍडिशन आहे. तर मला बोध प्राप्त झाला, तर मी त्यांचा गुरुपुत्र झालो. अन्यथा काय केलं आम्ही येऊन? काय या संताच्या पायाशी येऊन केलं? केवळ चमत्कारांच्या अपेक्षा? त्यांनी दिलेला बोध जो हृदयात धरतो त्याने खरं संतांचा संग केला बघा. आणि ती अशी अवस्था झाली पाहिजे, जेवता न लगे गोड धोड. काय खातोय माहित नाही. आमच्या आनंद सागर महाराजांना वय वर्ष 10 इंदोर मध्ये तशी अवस्था लागली. हृदयामध्ये महाराज येऊन प्रगटले आणि म्हणाले मला येऊन भेट. हृदयामध्ये महाराज प्रगटलेत आणि मला येऊन भेट म्हणाले. अख्खं इंदोर या 12 वर्षाच्या मुलांनी 4 दिवस पालथं घातलं. काय वय होतं का हो? पण जोपर्यंत महाराज सापडत नाही तोपर्यंत स्वस्थता नाही. आई म्हणते बाळा जेवतही नाहीयेस. अरे तुझ्यासाठी सगळा स्वयंपाक करते, आला की तसाच झोपून जातो. सकाळी मला जाग येण्याच्या आधीच उठून बाहेर निघून जातो. झालंय तरी काय तुला? चेहरा का उतरलाय तुझा एवढा? आमच्या बंकटलालांना देखील दुसऱ्या अध्यायामध्ये काय अवस्था झाली आहे बघा. महाराजांचं दर्शन फक्त एकदा झालं आणि त्यानंतर महाराज लुप्त झाले, कुठं सापडायला तयार नाहीत. त्यांचे वडील, मला वाटतं भवानी राम नाव त्यांचं, ते त्यांना विचारतात अरे बंकट झालं काय तुला? एवढा चेहरा का पडलाय? आणि तेव्हा ते म्हणतात अहो तो एक योगी येऊन भेटला हो, आणि त्यानंतर कुठे गेला माहित नाही, सापडत नाहीये. आणि जेव्हा त्यांना गजानन महाराज त्या टाकळीकरांच्या कीर्तनामध्ये झाडाखाली बसलेले दिसले, तेव्हा ते ज्या तडफेने धावत गेले गजानन महाराजांच्या जवळ, तसे आमचे आनंद सागर महाराज इंदोरला 4 दिवसानंतर महाराजांची स्वारी जी हृदय पटलामध्ये येऊन म्हणाली मला येऊन भेट, ती समोर येतात. आमच्या गोशाळेमध्ये जसं वासराला सोडावं संध्याकाळी ते आईकडे जसं वेगाने धावत जातं, तसं गुरु माऊलीच्या जवळ गेले. घट्ट मिठी मारली गुरु माऊलींना, पाठीवरून हात फिरवला. मला हा प्रसंग आठवला की नेहमी डोळे भरून येतात. काय वात्सल्य, काय प्रेम. 4 दिवसानंतर हा लेकरू महाराजांना जाऊन भेटला आणि
महाराजांनी फक्त त्याच्या डोळ्यामध्ये बघून काय विचारला असेल पहिला प्रश्न, बाळा जेवलास का रे? हे आहे मातृ हृदय, हे आहे संत हृदय की जेवलास तू? नाही ना, चल. त्याला घेऊन स्वतःच्या शेजारी महाराजांनी बसवलं, पोटभर जेवायला घातलं आणि म्हणाले उद्या आईला घेऊन ये, माय लेकराला दोघांनाही अनुग्रह एकाच वेळेला देतो. हे संतपण आहे. पण तेवढ्या उत्कटतेने त्या संताला धरावं लागतं. ती उत्कटता नाही हो माझ्यात, वैषम्य आहे. नाही मी त्या संताला पात्र होऊ शकत. तुकाराम महाराज सत्संगतीचा ही उत्कटता आम्हाला सांगतात. ऐशी या संकटी पावे कृपानिधी, लावी संतपदी प्रेम भावे. तुका म्हणे आम्ही नेणो काही हित, आम्ही नेणो काही हित. तुका म्हणे आम्ही, तुका म्हणे आम्ही, आम्ही तुका म्हणे आम्ही नेणो काही हित. तुका म्हणे आम्ही नेणो काही हित. तुझ विण अनाथ पांडुरंगा, विण अनाथ पांडुरंगा. संतांचा पडिया पैशा परिला, संतांचा पडिया पैशा परिला. नामाचा आठव कैसा राहे, नामाचा आठव कैसा राहे. हेची थोर चिंता लागली मानसी, हेची थोर चिंता लागली मानसी. निजता निद्रेसी न लगे डोळा. संतांचा पडिया कैशा परिला, संतांचा पडिया, संतांचा पडिया, संतांचा पडिया कैशा परिला. मला या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी एका रहस्याचं उद्घाटन केलंय. तुमच्यापैकी किती जणांच्या लक्षात आलं मला माहित नाही. या अभंगाचं शेवटचं चरण बघा. आपण काय बघतोय? संतांचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. संतापासून श्रीपतीकडे जायचंय. पण इथं तुकाराम महाराजांनी पांडुरंगाला मध्ये घातलंय आणि काय म्हणालेत? ऐशिया संकटी पावे कृपा निधी, लावी संतपदी प्रेम भावे. विठ्ठलाला म्हणाले की अरे आम्हाला संतपदी लाव बाबा. म्हणजे ज्या संताकडून श्रीपतीकडे जायचं त्या श्रीपतीला जगद्गुरूंनी मध्ये घातलं. म्हणाले अरे आम्ही काही तुझ्यापर्यंत येऊ शकत नाही आणि त्यासाठी हे प्रभू कृपा कर, आम्हाला संतपदी लाव, आम्हाला संतपदी लाव. माझा बिभीषण हनुमंताला म्हणतो, अब मोही भरोस हनुमंता, बिनु हरी कृपा मिलही नहीं संता. बिनु हरी कृपा मिलही नहीं संता. मी
नेहमी एक गोष्ट सांगत असतो की ब्रह्मचैतन्याकडून रामाकडे जायचंय, गजाननाकडून रामाकडे जायचंय, ही आमची भ्रांत आहे. खरं तर रामाने आम्हाला दर्शन दिलंय, रामाने आमच्यावर कृपा केली, म्हणून तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला गजानन महाराजांचा अनुग्रह मिळाला. आता कोठे धावे मन तुझे चरण देखिलिया, भाग गेला क्षीण गेला अवघा झाला आनंद. महाराज म्हणतात, ज्याला असं मनोमन वाटतं की आता मी तुम्हाला भेटलो, माझं काम झालं, तो एक नंबरचा शिष्य म्हणाले. म्हणजे संताची संगत मिळाली, त्याला मनाने घट्ट धरलं. कोण श्रीपती माहित नाही आम्हाला, असेल बाबा कोणीतरी. आमचे ब्रह्मानंद महाराज म्हणायचे, महाराज म्हणजे कोण आहेत? महाराजा समान नाही त्रिभुवनी, आनंदाचे खाणी गुरुराव, आनंदाचे खाणी गुरुराव, आनंदाचे खाणी गुरुराव. गुरुराव माझे रामची केवळ, ओ गुरुराव माझे गुरुराव माझे रामची केवळ, वासनेचे मूळ दूर गेले, वासनेचे मूळ दूर गेले, वासनेचे मूळ दूर केले. गुरु भेटला, संत भेटला, त्याला घट्ट धरलं, त्याचा बोध हृदयामध्ये घट्ट धरला. आम्हा न कळे ज्ञान, न कळे विज्ञान, वेदांचे वचन न कळे आम्हाला आता काही कळत नाही. आम्हाला आमचा सद्गुरू मिळाला, आम्हाला संत मिळाला. काम झालं सज्जनो. कोण तो श्रीपती आम्हाला माहित नाही. केवळ गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः, एवढं म्हणून गुरुकडून मोक्षाची अपेक्षा ठेवणं हे देखील अज्ञान आहे. बघा, तो गुरु हा संत कुळीचा राजा आहे. तो आम्हाला प्राप्त झाला, आमचं काम झालं. याच्या पलीकडे परमार्थामध्ये काही प्राप्त करायचं नाही, बस त्याला घट्ट धरून राहायचंय. आणि त्याला घट्ट धरण्यामध्येच आकळावा श्रीपती येणे पंथे हे सूत्र गुरु सोडवत असतो. आपल्याला फक्त गुरुला धरून राहायचंय, संताला धरून राहायचंय. त्याच्या पुढे श्रीपतीला प्राप्त करण्यामध्ये आपला पुरुषार्थ संपला. आपल्याला काही करायचं नाही पुढं. त्या भगवंतापर्यंत नेण्याची जबाबदारी गुरुवरती पडते. म्हणून महाराज म्हणतात, तुम्ही तुमचा हात माझ्या हातात द्या, तो हात मी रामाच्या हातात नेऊन देतो. यामध्ये तुम्हाला काही करायचं आहे का? तुम्हाला फक्त एवढंच करायचंय की आपला हात गुरुच्या हातात द्यायचा आहे. तो हात पुढे रामापर्यंत कसा न्यायचा हा कॉन्ट्रॅक्ट गुरुकडे द्या. अपेक्षा ठेवू नका. हे फार छोट मर्म आहे, पण हे बऱ्याच जणांना लक्षात येत नाही की गुरुपासून राम का रामापासून गुरु. मला नेमकं काय करायचंय? मी कोणाची भक्ती करू? मला माझ्या गुरुची भक्ती करायची आहे. आणि तो गुरुच मग आमच्या जीवनामध्ये त्या श्रीपतीपर्यंत आम्हाला घेऊन जातो. कसं नेतो गुरु श्रीपतीपर्यंत? खरं तर इट इज नन ऑफ आवर बिझनेस कसा नेतो. पण तरी आमच्या जगद्गुरूंनी गाथा नाही लिहिली हो, समस्त वेदांत प्राकृतामध्ये आणलाय.
गूढमधली गूढ परमार्थाची प्रमेय जगद्गुरूंनी सोडवली आहेत अभंगांमध्ये. आम्हाला वेळ नाहीये त्या अभंगांचं चिंतन करायला एवढा. त्या संताचं आमच्या जीवनामध्ये आलेलं स्थान आम्हाला त्या श्रीपतीपर्यंत कसं घेऊन जातं, त्या ईश्वरापर्यंत कसं घेऊन जातं, याची एक अख्खी 6 टप्प्याची प्रोसेस आहे. 6 टप्पेत संत आम्हाला आमच्या हृदयामध्ये श्रीपतीचं कसं दर्शन घडवतो, याच्या 6 अवस्था आहेत. आणि या 6 अवस्था या केवळ स्वाभाविकपणे घडणाऱ्या अवस्था आहेत. जसं स्त्रीने गर्भधारण केला की त्या गर्भाची वाढ होणं, त्याला हातपाय फुटणं, त्याची हालचाल होणं, त्याचं भरण पोषण होणं, यामध्ये तिचं काहीही कार्य नाही. त्याप्रमाणे सज्जनो, एकदा त्या संताला आम्ही घट्ट धरलं की ती आतमधली नाळ श्रीपतीपर्यंत कशी पोहोचते, संत कसा पोहोचवतो, याच्या 6 अवस्था आहेत स्थित्यंतराच्या. आणि त्या सगळ्या, जसं एखादं झाड वरती वाढताना दिसतं, त्याचं मूळ कसं खाली जातं हे आपल्याला दिसत नाही, त्याप्रमाणे संताला धरून राहिलो की संत श्रीपतीपर्यंत कसा नेतो, हे जगद्गुरू एका अभंगामध्ये फार सुंदर पद्धतीने सांगतात. भैरवी संत कशा पद्धतीने आम्हाला श्रीपतीपर्यंत नेतात, हा प्रवास जगद्गुरु गातात. संत चरण रज लागता सहज, संत चरण रज लागता सहज. हा संत चरण रज लागता सहज, संत चरण रज लागता सहज. वासनेचे बीज जळोनी जाय, वासनेचे बीज जळोनी जाय, जळोनी जाय. संत चरण रज लागता सहज, संत चरण रज लागता सहज, संत चरण रज लागता सहज. पहिली अवस्था आहे हे संत चरण रज, याचा आम्हाला सहजतेने स्पर्श झाला. हे आमच्या एकदा त्या कृपा कटाक्षाच्या आधाराने आमच्या हृदय पटलामध्ये येऊन पडलं की परमार्थामधलं आमचा पुरुषार्थ संपला. मग येणाऱ्या सगळ्या अवस्था त्या चरण रजामधून निर्माण होतात. पहिली अवस्था येते, काय होतं, वासनेचे बीज जळूनी जाय. ही आमची देह वासना, आपण बघूया टप्प्याटप्प्याने, फक्त शब्दार्थ लक्षात घ्या. वासनेचे बीज जळूनी जाय. मग दुसरी अवस्था येते, तुकाराम महाराज गातात, मग राम नामी उपजे आवडी. मग राम नामी उपजे आवडी. मग राम नामी उपजे आवडी. सुख घडो घडी वाढो लागे. सुख घडो घडी वाढो लागे. संत चरण रज लागता सहज, संत चरण रज लागता सहज. पहिली अवस्था, वासनेचं बीज जळून जातं. दुसरी अवस्था येते, मग रामनामी उपजे आवडी. हा मग शब्द फार महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. म्हणजे आज आम्ही रामनाम घेतोय ते वाया गेलं का हो, त्याचंही उत्तर शोधूयात. पण संत चरण रज लागतं,
वासनेचं बीज जळून जातं आणि मग रामनामी उपजे आवडी. आणि मग काय होतं? चौथी अवस्था येते, सुख घडोघडी वाढू लागे. सुखाचा परमानंदाची अवस्था तो जीव अनुभवू लागतो. आणि या सुखाची अवस्था वाढत 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 पुढची अवस्था येते. काय होतं त्या अवस्थेमध्ये? कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे. कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे. कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे. हृदयी प्रगटे राम रूप. हृदयी प्रगटे राम रूप. संत चरण रज लागता सहज. संत चरण रज लागता. संतांचे संगती मनोमार्ग गती. आकळावा श्रीपती येणे पंथे. अरे संत आम्हाला श्रीपती पर्यंत कसा घेऊन येतो बघा. टप्पे किती सुंदर आहेत. संत चरण रज लागलं, सहजतेने लागलं. मग काय झालं? हे वासनेचं बीज जळून गेलं. मग रामनामी आवड उत्पन्न झाली. मग सुख इतकं वाढू लागलं, इतकं वाढू लागलं की बोलता बोलता कंठ दाटून येतोय, डोळ्यातून अश्रू वाहतायत. ये दो नैन कहो नहीं माने, नदिया बहे जैसे सावन की. माझी संत मीराबाई म्हणती, श्रावणामध्ये नद्या जशा दुधडी भरून वाव्यात, तसं संत रोहिदासाच्या स्पर्शाने या चरणरजाने मीरेची अवस्था झाली आहे. ये दो नैन कहो नहीं माने, नदिया बहे जैसे सावन की. कंठ दाटून येतो वारंवार, डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. आणि मग त्या अवस्थेमध्ये हृदयामध्येच दडून बसलेला तो श्रीहरी आतमध्येच आकळतो. हृदयी प्रगटे राम रूप. आहा. संत चरण रजापासून श्रीपती पर्यंतचा या अवस्था, या 6 अवस्था. तुकाराम महाराज म्हणतात, यासाठी तुम्हाला काय करावं लागलं? या 6 अवस्था येण्यामध्ये तुम्हाला काय करावं लागलं? काहीच करावं लागलेलं नाहीये. त्यामुळे तुकाराम महाराज म्हणतात की हे साधन किती छान आहे. तुका म्हणे साधन सुलभ गोमटे. तुका म्हणे साधन सुलभ गोमटे. तुका म्हणे साधन म्हणे साधन सुलभ गोमटे. पण आता बघा गंमत. परी उपतिष्ठे पूर्व पुण्य. परी उपतिष्ठे पूर्व पुण्य. पूर्व पुण्य. पूर्व पुण्य. संत चरण रज लागता सहज. संत चरण रज लागता सहज. वासनेचे बीज जळोनी जाय. वासनेचे बीज जळोनी जाय. जळोनी जाय. संत चरण रज लागता सहज. संत चरण रज लागता सहज. संत चरण रज लागता सहज. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी.
जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरुनाथ महाराज की जय. अभंगातून अभंग, अभंगातून अभंग उकलत जात आहे सज्जनो. हे संत चरित्र, हे संत समागम, या सत्संगतीचा महिमा संपू शकत नाही. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळूनी जाय. संत चरण रज म्हणजे भौतिक अर्थाने संतांची पायधूळ, संतांच्या पायधुळीचा कण. संत ज्या भूमीवरून चाललाय त्या भूमीची पायधूळ जरी मस्तकावरती लावली तरी सज्जनो जीवनामध्ये विलक्षण क्रांती घडत असते. पण यासाठी अट्टाहास नकोय. जगद्गुरु तुकाराम महाराज शब्द वापरतायत सहज. तुम्ही उचलून संत चरणरज मस्तकी धारण करणं हे संताच्या प्रती दिलेला आदर आहे. पण संत चरणरज सहजतेने लागणं हे तुमच्या पूर्वजन्माच्या सुकृताची एवढी फळल्याचं निदर्शक आहे. बघा, खूप जन्मोजन्मीचं सुकृत फळतं. बघा, त्या महारोग्याची गोष्ट डोळ्यासमोर आणा पोथीतली. काय सुकृत असेल हो त्याचं. एक बेडका अंगावरती पडावा संताच्या मुखातला आणि त्याच्या स्पर्शाने ही सहजता आहे. हे मागून मिळत नाही. जे सहजतेने मिळतं त्या गोष्टी काही वेगळ्याच असतात. का तुकाराम महाराजांनी सहज शब्द वापरला बरं. आज पहाटे मला बऱ्याच लवकर जाग आली आणि काही केल्या निद्रा येईना म्हणून सहज या शब्दावरती महाराजांना विचार करत बसलो. म्हटलं, महाराज, या सहज या शब्दाचा अर्थ काय. महाराज म्हणाले, सहज या शब्दामध्ये 3 अर्थ सामावलेत म्हणाले. पहिली गोष्ट आहे, आपण म्हणतो ना, काय आज येणं कसं केलं. काही नाही, सहज आलो म्हणतो की नाही. काही कारण नाहीये, सहज आलो. महाराज म्हणाले, पहिली या सहज शब्दाची अर्थ आहे काहीही कारण नाही. बस त्या जीवावरती करावीशी वाटली करुणा, अकारण करुणा करून टाकली. ही सहज शब्दाची पहिली व्याख्या आहे. ती कोणावर होईल, का होईल, याचं उत्तर शोधायचा प्रयत्न करू नका. हा कर्माचा गुंता माहित नाही कधी सुटेल, कसा सुटेल. पण तो सहज कृपा करतो, अकारण कृपा करतो, अकारण. आणि ज्याचा भोळा भाव आहे त्याच्यावरती तो बऱ्याच वेळेला करतो. कदाचित पंडिताचं पांडित्य त्याला सुखावणार नाही. कदाचित त्याला एखाद्या अहंकारी व्यक्तीची बुद्धिमत्ता सुखावणार नाही. बघा, गजानन महाराजांच्या पोथीमधलाच एक प्रसंग डोळ्यासमोर येतो. जेव्हा त्या शिवालयामध्ये गजानन महाराजांना समाधी लागली, शरीर अचेतन झालं, तेव्हा गुराख्याची पोरं आली मंदिरात.
अरे हा कोण बाबा आहे बाबा, असा बसला एवढा शांत, हलवतायत, हालायला तयार नाहीत, दगडासारखं शरीर झालंय. बघा काल मी म्हटलं ना की साधू दिसती वेगळाले, परी सस्वरूपी मिळाले. आमच्या महाराजांना अशी समाधी गुराख्यांच्या पोरांबरोबर इंदोरला लागली तलावाजवळ. तिथं देखील महाराजांचं शरीर असं दगडासारखं झालं. पण या चरित्रात गंमत बघा, ही गुराख्याची पोरं घाबरून गेली, म्हणाले अरे हा बुवा उठत का नाहीये, पण शरीर तर गरम आहे, म्हणजे मेला देखील नाहीये. मग त्यांच्यातला एक जण म्हणाला अरे येईल जा थोड्या वेळाने शुद्धीवर, पण अरे मग खाणार काय रात्रीचं इथं शिवालयात. एकाने आपल्याकडची कांदा भाकर त्यांच्या समोर ठेवली. काय हो, म्हणाले जाग आली तर बुवा खाऊन घेईल. कांदा भाकर ठेवली, घरी गेले. रात्री चावडीवरती लोक भेटायची, मग सांगायला लागली मुलं, अहो तिथं शिवालयात गाई चरायला आम्ही घेऊन गेलो होतो, तिथं एक बुवा येऊन बसलाय, हालतच नाही काही केल्या, मेलेला नाहीये पण हालतच नाही काही केल्या. मग मोठे काय म्हणाले, अरे तो कोणीतरी मोठा संत दिसतोय, तुम्ही असं नका करू, तुम्ही एक काम करा, उद्या पालखी घेऊन जा आणि त्याला पालखीमध्ये बसवून घेऊन या बरं. ती गुराख्याची पोरं पालखीमध्ये बसवून गजानन महाराजांना गावात घेऊन येत आहेत, आणतायत, आपल्या घरामध्ये बसवतायत, तरी स्वामी शुद्धीवरती यायला तयार नाहीत. मग त्याच्यातल्या एका गुराख्याने डोकं आपटून घ्यायला सुरुवात केली. म्हणाले बुवा जोपर्यंत तुम्ही शुद्धीवर येत नाही तोपर्यंत आम्ही भजन सोडणार नाही, आम्ही देखील काही खाणार नाही. म्हणून भजन करायला लागले त्याच्या समोर बसून. 5 मिनिटामध्ये गजानन महाराज शुद्धीवरती आले आणि त्यांच्याकडे बघू लागले. म्हणाले का, भजन तर एक भाग झाला, पण त्यांना का शुद्धीवर यावंसं वाटलं की माझी लेकरं काही खाणार नाहीत म्हणतायत. अरे मला त्यांच्यासाठी शुद्धीवर यायला पाहिजे. सज्जनो, सहज या शब्दाचा दुसरा अर्थ गुरुकृपेने मला असा वाटतो की जो जीवनामध्ये सहज झाला, ज्याच्या जीवनामध्ये कुठलाही दंभ नाही, कुठलाही दिखावा नाही, जो जसा आहे तसा आहे, या सहज भावनेमध्ये जो राहतो त्याला संत चरण रज प्राप्त होते. त्यामुळे सहज शब्दाचा पहिला अर्थ आहे काहीच कारण नाही, अकारण कृपा. दुसरा जो अत्यंत सहज झाला, ज्याच्यामध्ये कुठलाही दंभ नाही, अहंकार नाही. आणि तिसरा सहज या शब्दाचा अर्थ दासबोधामध्ये समर्थ म्हणतात, देवाच्या इच्छेने वर्तावे, देव ठेवील तैसे रहावे, मग सहजची स्वभावे, सख्य घडे नेमस्त श्रीराम. बघा आपल्याकडं एवढी लोक असतात, पण कोणाशी तरी आपली मैत्री एखाद्या दुसऱ्या व्यक्तीशीच होते. का होते हो? त्याचा आणि आपला स्वभाव जेव्हा सहजपणे एकरूप होतो, सहजपणे, त्यावेळेला त्या दोघांमधली मैत्री ही स्वाभाविकपणे घडते, सहज. संतांना जे आवडतं ते आपल्याला आवडायला लागलं. संतांचा जो स्वभाव आहे तसे आपण राहायला लागलो. संतांना काय आवडतं? नामस्मरण, अन्नदान, भूतदया, या 3 गोष्टी संतांना अत्यंत प्रिय आहेत. हा जेव्हा माझा सहज स्वभाव होईल, असं नाही की आजकाल ते फेसबुकवर दाखवतात, एक कांबळ थंडीमध्ये घालणाऱ्या माणसाला 10 जण हात लावून उभे आहेत. ही भूतदया अपेक्षित नाही. यामध्ये हा सगळा दिखाव्याचा शो आहे. ती अशी असावी की ती या हाताने दिली त्या हाताला कळाली नाही, अशा पद्धतीची ही भूतदया, असा हा सहज स्वभाव. सज्जनो, जेव्हा या 3 गोष्टींपैकी कुठली एक गोष्ट तुमच्या आयुष्यात येते, अकारण कृपा,
जीवनामध्ये सहजता, कुठलाही दंभ नाही, भोळा भाव. आणि तिसरी गोष्ट म्हणजे संतांचा जो स्वभाव आहे तो जेव्हा तुमचा स्वभाव होऊन जातो त्यावेळेला यापैकी कुठल्याही एका कारणाने संत काय करतो, तुम्हाला चरणरज घ्यावी लागत नाही, तो तुम्हाला चरणरज देखील अर्पण करून टाकतो. बघा, संत चरणरज लागता सहज. इथं लागता शब्दाचा देखील अर्थ हाच आहे की तुम्ही हाताने घेऊ नका, ती येऊन पडेल, अकारण कृपा येऊन पडेल. बघा, माझ्या हनुमंताला काय माहिती होतं, तो तर गेला लंकेमध्ये सीतेचा शोध करण्यासाठी, पण त्याला पहिलं कार्य काय करावं लागलं. तिथं विभीषण राहत होता जो अत्यंत दुःखी होता, निरंतर राम नाम घेतोय, पण मनामध्ये कुडतोय की हा रावण का सुधरत नाहीये, का माझं ऐकत नाहीये, का हे उपेक्षेचं जीवन आहे मला. आणि त्याची जाणीव कोणाला आहे, रामेश्वरमला बसलेल्या रामाला त्या विभीषणाची संवेदना कळतीये. आणि त्यामुळं मग रामाने काय करावं, त्याच्या उद्धारासाठी ही संत चरण रज आकाश मार्गाने हनुमंत रूपाने पाठवून दिली आहे. बघा त्याच्या, म्हणून विभीषण म्हणतोय की अब मोही भा भरोसा हनुमंता, बिनु हरी कृपा मिलही नाही संता. मला भरोसा झाला की रामाने कृपा केली म्हणून तू माझ्या जीवनामध्ये आलास. संत चरण रज म्हणजे केवळ भौतिक चरण रज असं समजू नका. जेव्हा तुम्ही संताला मनाने घट्ट धरून राहता तेव्हा ही एक आंतरिक प्रक्रिया घडते की तुमच्या हृदय पटलामध्ये या संताची चरण रज येऊन पडते आणि तुमचं चित्त शुद्ध होऊन जातं. बघा, जसं पाण्यामध्ये भरपूर गढूळताय, तुरटी फिरवली आहे आणि ती तुरटी फिरवताच जसं ते पाणी निवळू लागतं, गढूळता खाली बसते. मनाने आपण संताला घट्ट धरून राहिलो की ही संत रूपी तुरटी, ही चरण रज आपल्या चित्ताला शुद्ध करू लागते. या चरण रजामध्ये नेमकं असं काय हो, एवढ्या गोष्टी घडतात, वासनेचं बीज जळून जातं. बघा, एखादी गोष्ट जळून जायची असेल तर केवढी ऊर्जा पाहिजे. ही चरण रज आमच्या या वासनेच्या ढिगाला जाळून टाकते. म्हणून तर आमची माऊली म्हणते ना, तृण अग्नि मेळे समरस झाले, तृण अग्नि मेळे समरस झाले, तैसे नामी केले जपता हरी, तैसे नामी केले जपता हरी, जपता हरी, हरी उच्चारणी अनंत पाप राशी, हरी उच्चारणी अनंत पाप राशी, जातील लयासी क्षण मात्रे, जातील लयासी क्षण मात्रे, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी उच्चारणी अनंत पाप राशी, जातील लयासी क्षण मात्रे. अरे पण हे नाम ज्या संत चरण रजानी मिळालं, त्या संत चरण रजामध्ये नेमकी अशी काय जादू आहे की त्या आतमध्ये एवढं स्थित्यंतर घडवून आणतं. काय गुणधर्म आहेत त्याचे गुणधर्म आमच्या गोस्वामी तुलसीदासांना दिसले. हे संत म्हणजे मायक्रोस्कोप आहेत बरं का. दासबोधामध्ये मला ती ओवी आठवत नाहीये, पण संत स्तवनामध्ये समर्थ म्हणतात की केसाचा अग्र कापल्यानंतर सूर्यप्रकाशामध्ये देखील जे दिसू शकत नाही असं परमतत्व संतांना दिसतं. असं परमतत्व, ही संत दृष्टी, हा मायक्रोस्कोप आहे. काय त्या चरण रजामध्ये माझे गोस्वामीजींनी फार सुंदर लिहून ठेवलंय. या चरण रजामध्ये काय जनसमूह
त्यामुळे त्यांनी चरण रजाची वंदना केली आहे. बंदौ गुरुपद पदुम परागा, बंदौ गुरुपद पदुम परागा, सुरुचि सुवास सरस अनुरागा, सुरुचि सुवास सरस अनुरागा, अमीय मुरीमय चूरन चारू, अमीय मुनीमय चूरन चारू, समन सकल भव भुज परिवार, समन सकल भुज परिवार, बंदौ गुरुपद पदुम परागा, बंदौ गुरुपद पदुम परागा, सुरुची सुवास सरस अनुरागा. 3 गुणधर्म आहेत म्हणाले गोस्वामीजी या संत चरण रजामध्ये. बघा गोस्वामीजींची दृष्टी बंदौ गुरुपद पदुम परागा, कमळासारखे माझ्या गुरुचे चरण आहेत, सुंदर लाल सुटूक, आणि त्या कमळासारख्या चरणांवरती जी रज आहे ती पद्म परागासारखी गोस्वामीजींना दिसते. कमळाच्या वरती परागकण जसे असावेत त्याप्रमाणे गुरुच्या चरण रजाकडं गोस्वामीजी पाहतायत आणि म्हणाले की या चरण रजाच्या आतमध्ये मी जेव्हा त्या सूक्ष्म दृष्टीने बघतोय तेव्हा या चरण रजामध्ये 3 गुणधर्म आहेत. या चरण रजाचा स्पर्श होताच जीवनामध्ये 3 गोष्टी येतात. आपल्या जीवनाला सुरुची प्राप्त होते, आपल्या जीवनामध्ये सुवास प्राप्त होतो आणि आपल्या जीवनामध्ये सरस अनुरागाची निर्मिती होते, सुरुची येते. बघा गजानन महाराजांची चरणरज तुम्हाला स्पर्श झालीये का? संध्याकाळी 7 वाजताच्या सिरियल सोडून आज निरूपणाकडे पावलं वळली, ही सुरुची नाही तर काय? नाही तर लोक म्हणतात अहो आलो असतो. आपल्या पुण्याकडे लोक म्हणतात ना आम्हाला तुम्हाला एकदा जेवायला बोलवायचं, म्हणजे कोणी कोणाला बोलवायचं हेच कळत नाही. आलो असतो निरूपणाला, पण काय आहे ना, काय आहे ना म्हणजे काय लक्षात घ्यायचं, त्याच्यामध्ये अजूनही सुरुची निर्माण झालेली नाहीये. ही सुरुची संत चरण रज लागतात तेव्हाच येते. पावलं सत्संगाकडे तेव्हाच वळतात जेव्हा गुरुकृपा झालेली असते. अन्यथा सत्संगाकडे वळणं अतिशय अवघड आहे. तरी सुरुची काहीतरी चांगलं आपल्या जीवनाचं कल्याण करायला ऐकण्याची भूमिका तयार होणं हे संत चरण रज लागल्याचं लक्षण आहे. दुसरी गोष्ट निर्माण होते ती म्हणजे जीवनामध्ये सुवास निर्माण होतो. सुवास म्हणजे काय? समाधानासारखा दुसरा सुवास नाही बघा. एक अकारण प्रसन्नता, एक आनंद. बघा अत्तर लावलं तर अत्तराचा सुगंध काही काळ टिकेल, तसं सुख आहे जीवनामध्ये. सुख थोड्या वेळ आनंद देईल, पण ज्याच्या जीवनात समाधान आहे तो निरंतर प्रसन्न राहील, निरंतर प्रसन्न तृप्त राहील. ही तृप्तता कधी येते? जेव्हा ही चरणरज कुठेतरी स्पर्श करून गेलेली असते तेव्हा चेहऱ्यावरती स्मित हास्य राहतं, मन तृप्त राहतं, आनंदी राहतं. जे जसं आहे तसं स्वीकारायची तयारी करतं. हा जीवनाचा सुवास येतो तो संत चरण रजातून. आणि तुम्हाला खरं सांगू का, समाधान ही खरी लक्ष्मी आहे बघा. माझ्या माता भगिनींना सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, समाधान ही खरी लक्ष्मी आहे. आपल्या घरामध्ये समाधान टिकवण्याची जिम्मेदारी तुमच्याकडे आहे. बघा जीवनाच्या सगळ्या रिद्धी सिद्धी तुमच्या घराचा वाट धरतात जर तुम्ही समाधानात असाल तर. जे जसं आहे तसं स्वीकारा. उगीच शेजारचिनीने नवीन पैठणी आणली
तुम्ही मला कधीच आणत नाही म्हणून रुसून बसू नका. पण हा सुवास घेऊन जगा जीवनात, समाधान घेऊन जगा. समाधानाने खाल्लेली मीठ भाकर ही असमाधानात असलेल्या श्रीखंड पुरीपेक्षा देखील तृप्तता देणारी ठरते बघा. म्हणून आमच्या गजानन महाराजांना मीठ भाकरच लागते, पिठली भाकरच लागते, त्यांना श्रीखंडपुरी नाही लागत. का? कारण तुम्ही समाधानाने द्या होते. आम्ही आमच्या महाराजांच्या आरतीमध्ये म्हणतो ना, तूप पोळी श्रीमंताची, भाजी भाकर गरीबाची. ही भाजी भाकर समाधानाने द्या. संत चरण रज लागल्याचं दुसरं लक्षण आहे, जीवनामध्ये आहे त्या स्थितीत तुम्ही समाधानात राहू लागता. आणि तिसरी गोष्ट येते जीवनात, सुरुची सुवास आणि सरस अनुराग. सरस अनुराग म्हणजे भगवंताच्या विषयी अधिक अधिक प्रेम, अधिक अधिक प्रेम संत चरण रजाने निर्माण होता. हा अनुराग मनाच्या श्लोकामध्ये एक श्लोक डोळ्यासमोर येतोय. नभा सारिखे रूपया राघवाचे, मनी चिंतिता मूळ तुटे भवाचे. तया पाहता देह बुद्धी उरेना, सदा सर्वदा आर्त पोटी पुरेना. सदा सर्वदा आर्त पोटी पुरेना. माझ्या या राघवाचं रूप कसं आहे? नभा सारिखे रूप या राघवाचे, मनी चिंतिता मूळ तुटे भवाचे. तया पाहता देह बुद्धी उरेना. आणि मला शेवटचं चरण आपल्याला सांगायचंय की सदा सर्वदा आर्त पोटी पुरेना. अरे किती पाहू, किती पाहू, किती पाहू. माझे जगद्गुरु म्हणतात ना, आता दृष्टी पुढे ऐसाची तू राहे, जो मी तुझ पाहे पांडुरंगा. आता बस, माझ्या दृष्टीसमोर तू तसाच राहा, आता हलू नकोस. हा सरस अनुराग आहे. हे संत चरण रजानीच आपल्या जीवनामध्ये येऊ शकतं. तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये संत चरण रज सुरुची देतं, सुवास देतं, सरस अनुराग देतं. एक छोटासा कण आहे, एक रजकण, एक धुलीकण, पण त्या कणामध्ये केवढं प्रचंड सामर्थ्य भरलंय की तो कण जेव्हा तुम्ही सहज व्हाल त्यावेळेला तुमच्या हृदयपटलावरती तो संत सहजपणे टाकतो. आणि तो टाकताच तो कार्य करू लागतो. आणि कार्य करताना पहिली गोष्ट करतो, वासनेचे बीज जळून जा. तुमची वासना जाळून टाकतो. बघा, आपली ही देहस्थिती म्हणजे काय आहे? हा वासनेचा एक पुंज आहे. बस तो जसं पाणी उकळत राहतं तशा या वासना उकळतायत. कधी डोळ्याच्या आधाराने, कधी रसनेच्या आधाराने, कधी कानाच्या आधाराने, कधी स्पर्शाच्या आधाराने, कधी या नासागराच्या आधाराने. या वासना केवळ या देहाच्या आधाराने तृप्ती करण्यासाठी धावतायत. पण हा सुवास जेव्हा निर्माण होतो ना, तेव्हा हे इंद्रिय सगळी आतमध्ये वळतात. या इंद्रियांची जी घोडदौड बाहेर चालली आहे तृप्ती करण्यासाठी, ते आतमध्ये वळतात. जसं परवा त्या आमच्या मंत्र्याच्या मुलाचं फ्लाईट वळवलं ना, होय की नाही? त्याला कळालंच नाही, उतरला तर पुण्यातच. तसं हे संत चरण रज या इंद्रियामधून धावणाऱ्या वासनांना वळवून टाकतात. बस नको, काही नको, काही नको, काही नको. त्या वळल्यात की नाही ना, ते गजानन महाराज सांगतात. आलेल्या भक्ताचं तक्रार करण्याचा स्वभाव संपला की समजा वासनेचं बीज जळून गेलं. आणि याचा ॲनालिसिस तुम्ही करा. आमच्या ब्रह्मानंद महाराजांनी एकच गोष्ट केली. महाराज म्हणाले, बुवा मागून घ्या, मागून घ्या, स्वारी प्रसन्न आहे.
बुवा म्हणाले, प्रभो द्यायचंच असेल तर एक करा, माझं मागणं बंद करा. गजानन महाराजांची पोथी वाचून तसे चमत्कार माझ्या आयुष्यामध्ये तुम्ही का घडवत नाही, ही देखील तक्रार सोडून द्या. बस. आमचे मोरारी बापू कथेमध्ये म्हणतात, एक गुरु पर सब छोड़ दो या गुरु को ही छोड़ दो. गुरु पे सब छोड़ दो या गुरु को ही छोड़ दो. त्याच्यावर सोपवलंय ना. मग आता मागणं नाही. हे मागणं जसं कमी होईल, समजून घ्या वासनेचं बीज जळायला लागलंय. प्रॅक्टिकल मी तुम्हाला सांगतोय. आणि मग काय होतं, मागणं बंद झालं की पहिली जपाची माळ हातात आली की असा तादात्म्य भाव लागतो. कारण या मनाला आता धावायला कुठं जागाच नाही, काही मागायला कारणच नाही. हे मन स्वाभाविकपणे रामनामाशी तद्रूप व्हायला लागतं. समजून घ्या वासनेचं बीज जळू लागलंय. आणि मग रामनामी उपजे आवडी. रामनामाची गोडी काय आहे याचा अनुभव तुम्हाला यायला लागतो. कधीतरी एखादा क्षणच येऊन जातो, पण जो अभ्यास करणारा आहे त्याला हे अनुभव येतात. एखादा तो स्पर्श असतो नामाचा, अशी काहीतरी ती वीणा झंकारते आतमध्ये क्षणभर, की त्या धुंदीमध्ये मनुष्य अशा एका विलक्षण अवस्थेत निघून जातो. ही संत चरण रजाची कृपा आहे. ज्यावेळेला मग रामनामी उपजे आवडी ही अवस्था येते. ही फार पुढची अवस्था आहे सज्जनो. पण यासाठी काय करायचं, मी जो प्रश्न तुम्हाला म्हटला की अहो दादा आज आम्ही रामनाम घेतो, भरपूर घेतो, पण आमचं काही मन लागत नाही हो रामनामामध्ये. अनेक माता भगिनी असतात ना, अगं तिखट किती टाकलंस, 2 शिट्ट्या झाल्या का 3 झाल्या, हातात जपाची माळ फिरतीये. पुरुष लोकही काही कमी नसतात बरं का. ते कोरोनाच्या काळात ऑनलाईन मीटिंग व्हायच्या, लोक घरातून मीटिंग करत असायचे, बायकांना कळायचं नाही आपला नवरा मीटिंगमध्ये, मागून येऊन ओरडायच्या, अहो कुकरच्या शिट्ट्या किती झाल्या हो, मी मोजायला विसरले. हा म्हणाला अगं मी मीटिंगमध्ये गप्प बस. तो बॉस तिथून म्हणतो 2 झाल्या 2, मी मोजल्या म्हण. तर हे मन आपलं निरंतर प्रपंचामध्ये आहेच. पण मग असा रामनाम वाया जातं का हो? नाही वाया जात. भाय कुभाय नख आलसहू, नाम जपत मंगल दिसी दसहू. भावानी घ्या, कुभावाने घ्या, आळस देता देता राम म्हणा. अहो किती तुम्हाला फॅसिलिटी द्यावी, किती फॅसिलिटी द्यावी, कसंही रामनाम घ्या. हे विचार करू नका की संत चरण रज लागेल तेव्हा बघू, असं नाही. आणि सहजता कधी येईल, जेव्हा रामनाम घ्याल तेव्हा सहजता येणार आहे. त्याशिवाय थोडी सहज होणार, आणि त्याशिवाय थोडी संत चरण रज लागणार. त्यामुळे तुम्ही रामनाम घ्या. हात जोडून मी तुम्हाला सांगतो, गुरुला याच्यापेक्षा काहीही अपेक्षा नाहीये तुमच्याकडून. तुम्ही जसं जमेल तसं रामनाम घ्या. त्या अवस्था लागणं संताच्याकडे आहे. जेव्हा योग्य वेळ येईल त्यावेळेला ते चरणरज पडेल, त्यावेळेला वासनेचं बीज जळेल, त्यावेळेला तक्रारी कमी होतील, त्यावेळेला तुमचं मन रामनामामध्ये रमू लागेल. न जाणे किती तास तुम्ही त्या जागेवर बसला असाल, तुम्हाला देखील कळणार नाही. आणि मग ती एक मनाची अशी तृप्त अवस्था येऊन जाईल की त्या अवस्थेच्या पलीकडे जगातल्या सगळ्या अवस्था फिक्या वाटायला लागतात. मी नेहमी गमतीने उदाहरण देतो की बायकोने दोडक्याची भाजी केली आणि त्याच वेळेला कोणीतरी आलं आणि येताना श्रीखंड घेऊन आलं. नवऱ्याच्या ताटामध्ये दोडक्याची भाजी आहे आणि श्रीखंड आहे. स्वाभाविकपणे पोळीचा घास श्रीखंडाकडे जातो. का? कारण दोडक्याच्या भाजीपेक्षा सरस चव प्राप्त झाली. आता दोडक्याची भाजी नको.
सज्जनो, या जीवनामध्ये देखील ज्या सुखांच्या अभिलाषा आहेत ना, या दोडक्याच्या भाज्या आहेत. मुलाचं चांगलं व्हावं, हे चांगलं व्हावं, असं व्हावं, तसं व्हावं, तसं व्हावं, या सगळ्या त्या दोडक्याच्या भाजीसारख्या आहेत. आणि मग गुरु तुम्हाला या अमृतरूपी श्रीखंडाची चव लावतो. एकदा या रामनामाची अमृतरूपी चव तुमच्या एकदा जिभेला चाखली गेली की त्या सुखामध्ये तुम्ही असे तृप्त होऊन जाता की स्वाभाविक उदासीनता येऊन जाते या इतर गोष्टींबद्दल. असं नाही की तुम्ही सोडून द्याल, असं नाही की तुम्हाला त्याचा आनंद वाटणार नाही, पण त्यामध्ये जर ती गोष्ट मनासारखी घडली नाही तरी तुम्हाला त्याचं वैषम्य वाटणार नाही. ही सुख घडोघडी वाढू लागे, ही अवस्था संत चरण रजानी येते. संत चरण रज तुमच्या जीवनात सुखाची ही अवस्था वाढवत 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 एका टप्प्यावरती नेतं जिथं न जाणे काय होतं माहीत नाही. नाम घेता घेता अचानक अकारण कंठ दाटून येतो. काय झालं आतून माहीत नाही. डोळ्यातून घळा 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 अश्रू वाहू लागतात. शरीर रोमांचित होऊन जातं. माझे समर्थ म्हणतात, कळे आकळे रूप ते ज्ञान होता, तेथे आटली सर्व साक्षी अवस्था. मनाऊन मनी शब्द कुंठित राहे, तो गे तोची तो राम सर्वत्र पाहे. तो गे तोची तो राम सर्वत्र पाहे. कळे आकळे रूप ते ज्ञान होता, संतांच्या संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती. कळे आकळे रूप ते ज्ञान होता. बघा या संतांच्या सांगण्यात, तेथे आटली सर्व साक्षी अवस्था. त्या रामाला मी पाहतो आहे ही अवस्था देखील विरून जाते आणि त्या सच्चिदानंदाचं तादात्म्य आतमध्ये येतं. तो सच्चिद आणि आनंद रूप आहे, तो आनंद रूप आहे. त्या आनंदाला अमर्याद अशी अवस्था आहे. त्यामुळे शरीर रोमांचित होतं. त्या आनंदाला बाहेर व्यक्त होण्यासाठी शब्द सुचत नाहीत. त्यामुळे कंठ सद्गतीतून रुद्ध होऊन जातो. मन शब्द शोधता शोधता उन्मन होऊन जातं. तेथे आटली सर्व साक्षी अवस्था. मना उन्मनी, मन उन्मन झालं. शब्द कुंठित आहे, शब्द संपून गेला, सांगता येत नाही काय होतंय. आणि या डोळ्यांनी कुठेही पाहावं तर तो गे तोची तो राम सर्वत्र पाहे. तो राम आपल्या हृदयामध्ये पहिले जाणवतो आणि मग त्याचंच प्रतिबिंब हे सगळं ब्रह्मांड आहे याची अनुभूती येते. तिथं सगळा द्वैत भाव संपतो. सज्जनो, ही आहे कळे आकळे ती अवस्था जो आकळावा श्रीपती येणे पंथे. हा श्रीपती संत चरण रजातून अशा पद्धतीने आपल्या हृदयामध्ये प्रगट होत जातो. आणि तुकाराम महाराज म्हणतात, हृदयी प्रगटे राम रूप. तो राम आपल्या हृदयामध्ये स्मित हास्य करत उभा राहतो. पण हे घडतं सगळं कशामुळं? सुरुवात झाली संत चरण रजातून. आणि संत चरण रज कोणाला मिळालं? जो या संतांच्या बोधाला घट्ट धरून सहज झाला त्याला त्याच्या जीवनामध्ये संत चरण रज प्राप्त झालं. आणि या संत चरण रजाने त्याला आपसूकपणे श्रीहरीपर्यंत आणून सोडलं. असा हा सत्संगतीचा महिमा आहे. असा हा गुरुचा विलक्षण महिमा आहे. संत श्रेष्ठ गजानन महाराजांच्या चरणी त्या चरण रजाची याचना करतो प्रत्येकासाठी.
की प्रभो आम्ही अनाथ आहोत, दीन आहोत तुझ्याशिवाय. तू देखील जर आम्हाला अव्हेर केला तर या जगात आमचं कोण आहे उद्धार करणार माऊली. तेव्हा हे प्रभो तुका म्हणे तुझा जैसा तैसा दास न करी उदास माय बापा. आम्ही आहोत बाबा असे, पण तुझा बोध अंतःकरणामध्ये घट्ट धरून राहण्याची आम्हाला बुद्धी तू दे, कारण तूच बुद्धिदाता आहेस. आणि तो बोध घेऊन जगण्याची शक्ती आम्हाला दे. माहित नाही तू कधी कृपा करशील, कधी ती जीवनामध्ये सहजता येईल, कल्पना नाही. पण जेव्हा येईल तेव्हा येईल. पण तोपर्यंत हे प्रभो तुझं स्मरण करण्याची दृढता तू आम्हाला दे. आणि हे प्रागट्य जे या भूलोकावरती झालं तेच प्रागट्य या हृदयामध्ये होऊ दे, जेणेकरून या मनुष्य जन्माचा खऱ्या अर्थाने मला उद्धार करता येईल, मला माझा आत्मोद्धार साधता येईल. हीच प्रार्थना आपण संत श्रेष्ठ गजानन महाराजांच्या चरणी करूयात. झालेली सेवा गुरुचरणी अर्पण करतो. गजानन महाराजांनी अपार कृपा केली. काय बोलायचं काही माहीत नव्हतं. आज दिवसभर इतक्या मीटिंग्स होत्या की फॅक्टरीची कामं करून, पण गुरु अपार कृपा करतो. मुखे बोलवी सद्गुरु बुद्धिदाता, अहंभार हा वागवी कोण माता, जडो भावना राम पाहिती. या सद्गुरूच्या चरणी ही अशीच भावना निरंतर राहो आणि झालेली सेवा त्याच्या चरणी अर्पण करून 2 मिनिटं भगवत नाम. सीताराम राम राम राजा राम राम, सीताराम राम 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 राम, सीताराम राम राम राजा 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 राम राम राम, सीताराम राम 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 राम, सीताराम राम राम राजा 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 राम राम राम, सीताराम राम राम राम, सीताराम राम राम राजा राम राम राम, सीताराम राम राम राजा राम राम राम, सीताराम राम राम राजा राम राम, पवन तनय संकट हरन, मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित, हृदय बसहु सुरभु, सियावर रामचंद्र